नाही, बारामतीचा किंवा मागच्या लोकसभेचा जर आपण निकाल पाहिला तर त्यामध्ये विरोधी पक्षातली मंडळी काही नेरेटिव्ह सेट करण्यामध्ये सक्सेस झाले. त्यात सहानुभूती हा एक मोठा फॅक्टर होताच. आणि दादांनी चुकीचं केले, दादांनी असं करायला नव्हतं पाहिजे पवार साहेबांसोबत, असा जो काही मेसेज खाली ग्राउंड लेवलवरती गेला होता तो आम्हाला परत तो इनकॅच करता येत नव्हता किंवा आम्हाला ती परिस्थिती सुधारता येत नव्हती. का तर ज्या वेळेला दादांनी भूमिका घेतली पवार साहेबांच्या पासून बाजूला जायचं, त्यावेळेला दादांची एकट्याची भूमिका नव्हती. ही भूमिका घेण्या अगोदर पवार साहेबांची संमती होती. आणि पवार संमती होती पवार साहेबांची. पवार साहेबांची संमती जर नसती तर प्रफुल्लभाई पटेल, भुजबळ साहेब, रामराजे निंबाळकर किंवा प्रमुख नेते म्हणत असताना वळसे पाटील साहेब हे लोक दादांसोबत आलेच नसते. हा खूप मोठा गौप्यस्फोट करताय तुम्ही. 100% गौप्यस्फोट नाही, ही सत्यता आहे. ही दादांनी सत्यता जर महाराष्ट्रापुढे मांडली असती. मग तुम्हाला पुढे करून ते मागे का थांबले, मग असं का झालं? दादांनी ज्या वेळेला ही भूमिका घेतली त्यावेळेला 53 आमदार हे सगळे दादांना सांगत होते, दादा आपल्याला सत्तेमध्ये जाणं गरजेचं आहे, आपल्याला विकास कामं जर करायची असेल तर निधी मिळाला पाहिजे आणि आपण महायुतीसोबत जाऊया. अशा पद्धतीने सांगताना दादांनी सांगितलं तुम्ही साहेबांची परवानगी आणा, त्यानंतर मी पुढचं पाऊल उचलतो. साहेबांनी परवानगी दिली. साहेब म्हणले मी आता राजीनामा देतो, सुप्रियाताई पक्षाच्या प्रमुख अध्यक्ष म्हणून राहतील, दादा महाराष्ट्रात लक्ष घालतील. हे सगळं ठरलं. मग केंद्रीय नेतृत्वाशी बोलणी चालू केली. केंद्रीय नेतृत्वानं किती तुम्हाला मंत्रिमंडळामध्ये खाती देणार आहोत, किती तुम्हाला मंत्रिमंडळ जागा देणार आहोत, हे सगळं निश्चित करण्यात आलं. मिनिमम प्रोग्राम ज्याला आपण म्हणतो पुढच्या 1.5-2 वर्षाचा तो देखील ठरला. लोकसभेला कशा पद्धतीनं लढणार आहोत आपण, विधानसभेला कसं लढणार आहोत, हे सगळं ठरल्यानंतर ना मग दादांनी पुढचं पाऊल घेतलं. आणि दादांनी घेताना दादा फक्त फ्रंटला होते, पण मागणं सगळे सपोर्टला हे सगळे नेते मंडळी दादांच्या मागे उभे होते. पण साहेबांनी ज्यावेळेला ऐन टायमाला राजीनामा दिला, परत माघारी घेतला, त्यावेळेला दादांनी ठरवलं की आपण वरती 2 वेळा शब्द दिला, आपण माघारी घेतोय, आता माघारी नाही घ्यायचंय. दादांना विलन केले गेले ह्या सगळ्यात. नक्की दादांनी विलन करण्याचा प्रयत्न केला, म्हणून आम्हाला लोकसभेला त्याचा फटका बसला. आणि लोकसभेला जो फटका बसला त्यातून मग आम्ही सुधारणा काय केल्या पाहिजे, जनतेला कशा पद्धतीने सांगितलं पाहिजे, ते जनतेला पटलं. महाराष्ट्रातल्या जनतेला दादा काम करणारा नेता आहे, दादा स्पष्ट वक्ता आहे, दादा जे बोलतो ते करतो, ही जी दादांची प्रतिमा आहे ही सर्वसामान्य माणसांना ती पटली मागच्या 4 महिन्यात. म्हणून आता आम्ही एक बघितलं पण ह्या सगळ्या निवडणुकीत बाकीचे नेते टेन्शन मध्ये होते, दादा एकदम बिंदास आम्हाला वावरताना. दादा त्यांचे डायलॉग तुम्ही छोटे छोटे त्याचे जे बोलायचे ते व्हायरल होत होतं, लोकांना ते आवडत होतं, अपील होत होतं. हे ठरवून होतं. दादा तुम्ही जर पाहिलं तर एक तर ग्रामीण भागातली एक नाळ जोडलेला नेता आहे, एक चांगली पकड असलेला नेता आहे. आणि दादांना काम करताना देखील आपण पाहिलं असेल तर एकदम डिसिप्लिन असलेला माणूस आहे. काम करताना कायद्यात किंवा चौकटीच्या आतमध्ये बसून काम करणार नेता आहे. आणि सर्वसामान्य माणसांना दादांचा स्वभाव माहिती आहे. दादा बोलताना परखड बोलतात, स्पष्टपणे बोलतात, मिश्किलपणाने पण बोलतात. आणि जर टोकाचं बोलायचं असेल तर टोकानंच घेऊन सुद्धा बोलतात. आणि ते लोकांना ते पटतं. तुम्हाला कधी ओरडले दादा? दादा मला तशी ओरडले नाही कधीच, पण जर मी सारखा दादांना त्रास दिला की माझा राग दुसऱ्यावरती काढायचा. पण माझं व्यक्तिगत दादांकडे मी कधी काम घेऊन गेलोच नाही. जे काम असेल ते मी माझ्या मतदारसंघातल्या लोकांचं काम घेऊन गेलो. त्यामुळे दादांनी ते पटत होतं की हा कामाचा फॉलोअप घेतोय, हा कामाकरता पळतोय. मला असं व्यक्तिगत कधी रागवणं वगैरे काय नाही. पण शेवटी माणूस काम करताना जो काय त्रास सहन करतो तो किती त्रास असतो हे मी देखील जवळून पाहिले. कारण तुम्ही कुणासाठी तरी काम करतोय. जेव्हा दादा की साहेब अशा प्रकारचा निर्णय घ्यायची वेळ आली तेव्हा मनात काय होतं? नाही, दादा की साहेब म्हणताना मी पहिलं दादांचाच विचार केला. का केला तर साहेबांना विचारून दादांनी निर्णय घेतलेला आहे. शेवटी आज 35-40 वर्ष राजकारणामध्ये दादा काम करताना कुठलंही पाऊल उचलताना दादा देखील 10 वेळा विचार करतायत. असं नाही की मी म्हणून तसंच सगळं होईल आणि मी म्हणून तसा पक्ष चालेल अशी भावना दादांची नव्हती. कारण 20 जून 2022ला ज्यावेळेला शिंदे साहेबांनी सरकारपासून बाजूला जायचं ठरवलं किंवा शिवसेना बाजूला घेऊन गेले त्यावेळेला सुद्धा आम्ही त्या प्रक्रियेमध्ये होतो. त्यावेळेला दादांच्या नंबर लावला नाही, त्यांनी नंबर लावल्यानंतर ना मग आम्ही सगळ्यांनी बैठक घेतली. मग त्या बैठकीला सगळे राष्ट्रवादीचे नेते होते, सगळे मंत्री होते
आणि त्यावेळेला सांगत होते की दादा तुम्ही निर्णय घ्या, दादा तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य आहे. दादा म्हणले मी निर्णय घेणार नाही, तुम्ही मला सगळे जरी सांगत असले तर तुम्ही पवारसाहेबांची संमती आणा, मग मी पुढे जातो. पवार साहेबांकडे ह्या सगळ्यांचं घेऊन जाणारा म्होरक्या कोण होता? कुठल्या याच्यामध्ये ह्या सगळ्या आमदारांना पवार साहेबांकडे घेऊन जाणारा म्होरक्या कोण होता? तुम्ही एकदा उल्लेख केला होता नवीन त्याचा. नवीन जनरेशन मधले किंवा पहिल्या टर्म मधल्या आमदारांना घेऊन जाणार रोहित पवार होता. हे खरं सांगताय तुम्ही, कारण मी रोहित पवारांना नंतर विचारणार कधी आहे. विचारा. हा. आणि मी एक तर तुम्हाला सांगतो, राजकारणात असो किंवा कधी असो मी खोटं बोलत नाही. हा. खोटं बोलणं माझा स्वभाव नाही. हम्म. जे काय ती सत्यता मांडतो आणि त्यातून जर मी चुकीचं केलं असेल तर मी माफी पण मागेल. हम्म. हम्म. पण नेणारा आम्हाला रोहित पवार होता. हम्म. काय काय त्यांचं काय म्हणणं होतं? नाही, रोहित दादा म्हणलं की अरे आपण जर सत्तेपासून लांब राहिलो तर आपल्याला मतदारसंघात किती त्रास होईल, हम्म. आपण भाजपसोबत जाऊ. त्यावेळेला म्हणजे शिंदे साहेबांनी जी भूमिका घेतली ती शिवसेनेने भूमिका घेतली, त्यामुळे सरकार पडते, आपल्यामुळं पडत नाही आहे. मग आपण साहेबांना कन्व्हिन्स करू आणि आपण भाजपसोबत युतीत गेलो तर आपल्याला काय प्रॉब्लेम आहे. आम्हाला घेऊन जाणार रोहित पवार आहे. आणि पुन्हा तेच मग का दूर गेले? आणि नंतर ना मग पवार साहेबांनी नकार दिला. नकार दिल्यावरती म्हणजे 20 जून 2022ला हम्म. पवार साहेबांनी नकार दिला. मग आम्ही वर्षभर विरोधी पक्षात बसलो. त्या 2-3 महिने या घडामोडी होत होत्या. त्यावेळेला रोहित पवारांना किती माहिती होतं किंवा नव्हतं हे मला माहीत नाही. हम्म. हम्म. पण रोहित पवारांनी नंतर जी भूमिका घेतली की साहेबांना एकटं ठेवलं आणि बाकी सगळेच गेलेत, तसं नव्हतं. त्यामध्ये जयंत पाटील साहेबांना काही माहिती नव्हतं, काही गोष्टी माहीत नव्हत्या, असं देखील आम्हाला नंतर कळालं. मग ते किती माहिती आहे किती नाही ते मला माहीत नाही. पण ह्या निवडणुकीमध्ये रोहित पवारांना दादांनी आणि दादांना रोहित पवारांनी असं की मदत केली? अजिबात नाही. हे अंदर की बात है, पवार पवार साथ है. अजिबात नाही. असं उगाच काहीतरी बोललं जातं. मी कर्जत जामखेडच्या बाबत राम शिंदेंशी पण बऱ्याच वेळा बोलत होतो. हम्म. साहेब तो म्हणजे रोहित दादा काम करतोय, तुम्ही स्वतः तेवढ्याच ताकदीनं काम केलं पाहिजे. ते होय होय म्हणायचे, पण तेवढंच ग्राउंड लेवलला त्यांचं काम नव्हतं हे त्यांनी ते मान्य केलं पाहिजे. बरं. ज्या वेळेला रोहित पवार काम करत होते पण शासकीय फंड मिळत नव्हता, त्याच्यावेळेस स्वतंत्र यंत्रणा त्यांची मतदारसंघात काम करत होती, हे आपल्याला नाकारता येणार नाही. ओके. त्याच वेळेला सरकारमध्ये असलेल्या राम शिंदेजींनी तिथं चांगले पाय रोवण्याचा प्रयत्न केला. परंतु जेवढं त्यांना ताकद मिळायला पाहिजे होती किंवा जेवढं तिथं त्यांनी खाली प्रत्येक लोकांशी संपर्क ठेवायला पाहिजे होता, तेवढा संपर्क त्यांनी ठेवला नाही. आणि बारामतीमध्ये लोकसभेला बारामतीकरण ठरवलं होतं की साहेबांना साथ द्यायची आणि विधानसभेला अजितदादांना साथ द्यायची. त्या पद्धतीने त्यांनी तिथला फॉर्म्युला वापरला. पण कर्जत जामखेडला दादांनी न जाणं किंवा दादा सभेला नाही गेले असं मुळीच नाही. आता माझ्या इथं पण दादा सभेला नाही आले. मी तर राष्ट्रवादीचा उमेदवार आहे, तरी दादांना वेळ मिळाला. माझ्याकडे एकही सभा नाही, कुठल्याही नेत्याची सभा नाही. दादांना माझ्या इथं यायला वेळ मिळाला नाही. मग मी असं म्हणायचं का की दादांनी माझ्या विरोधातल्या उमेदवाराला मदत केली? असं नाहीये. तिकडे पंकजा मुंडेंच्या बद्दल सुद्धा असाच आरोप सुरेश धस करतायत. नाही, बीडमधली मी काय एवढी माहिती घेतली नाहीये तिथली. पण पंकजाताई महाराष्ट्रभर फिरत होत्या, प्रत्येक मतदारसंघात जाऊन ओबीसी समाज असेल किंवा पक्षातल्या कार्यकर्त्यांना विश्वास देत होत्या. मी त्यांचं भाषण देखील ऐकलं की आपल्याला कमळ बटन जरी दाबता येत नसतं तर आपण महायुतीचा धर्म म्हणून घड्याळ जरी असलं तरी ते कमळ म्हणून बटन दाबा.